नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन थर्ड सॉल्व करायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न पहा, हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, येथे -2 आहेत, तर -2ची अरेंजमेंट आपण अशी करू, -1 x² बरोबर ॲड करू आणि -1 या टर्म बरोबर आपण ॲड करू. -2 जे आहेत -1 आणि -1, -2ला -1 येथे ॲड करू आणि -1 येथे ॲड करू. म्हणजे काय होईल पहा, आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. पहा, सोल्युशन इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 1 आहे. हा x² -1 येथे ॲड करू आपण, -1 आणि -1 येथे ॲड करू म्हणजे -2 होतील. बरोबर आहे. पहा, -2 आहेत असं न लिहिता आपण -1 येथे ॲड करू आणि -1 येथे ॲड करू म्हणजे x² -1 हे प्लस x√x आणि -1 येथे ॲड करू. दोन्ही मिळून किती होतील? -1 आणि -1 -2च होतील. -2 न लिहिता आपण -1 आणि -1 अशी अरेंजमेंट केलेली आहे. पहा, अपॉन x -1 पहा कशामुळं केलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. आता लिमिट x टेंड्स टू 1. आता काय करू आपण, हे प्लस साईन घेऊन आपण डिनोमिनेटर सेपरेट करू. म्हणजे हा डिनोमिनेटर जो आहे तो आपण येथे पण ॲड करू आणि येथे पण ॲड करू आणि प्लस साईन सेपरेट करू. x² -1 अपॉन x -1 असं लिहिता येईल आपल्याला. हे प्लस साईन आणि x√x -1 अपॉन x -1. बरोबर आहे. x -1 हा जो डिनोमिनेटर आहे तो आपण सेपरेट केलेला आहे. पहा, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 1. पहा, आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे एक्सरसाइज 7.1 मध्ये. लिमिट x टेंड्स टू a असेल आणि आपल्याला x⁻n - a⁻n अपॉन x - a असेल, तर लिमिट n a आणि n-1 हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे पहा, एक्सचा जो पॉवर आहे तोच या एचा पाहिजे, एक्सचा जो पॉवर आहे तोच एचा पाहिजे. येथे 1 आहे म्हणजे आपण 2 लिहू शकतो. 1ला कोणताही पॉवर घेता येईल आपल्याला आणि येथे पॉवर किती होईल तो आपण कन्वर्ट करू. पहा, आता हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी ती अरेंजमेंट आपण इथे करणार आहोत. म्हणजे काय करू, x² 1चा स्क्वेअर लिहू. पहा, 1ला स्क्वेअर करू म्हणजे दोघांचे पॉवर सारखे होतील अपॉन x -1. पहा, याप्रमाणे अरेंजमेंट झालेली आहे. हे प्लस साईन, आता याचा पॉवर किती आहे, x आणि √x आहेत. याचा अर्थ काय होतो, एक्सचा पॉवर 1 आहे आणि येथे इंटू आणि एक्सचा पॉवर रूट म्हणजे काय, पॉवर हाफ. पहा, दोघांचाही बेस सेम आहे. पहा, दोघांचाही बेस सेम आहे. बेस जर सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते म्हणजे 1 प्लस हे हाफ. पहा, 1 प्लस हाफ, 1 प्लस हाफ म्हणजे एक्सचा पॉवर 3/2. 1 प्लस हाफ 1 आणि हाफ म्हणजे 1.5 होईल. 1.5 म्हणजे काय, 3चे हाफ. एक्सचा पॉवर 3/2. याचा अर्थ काय होतो, एक्सचा पॉवर 3/2 आहे. पहा, एक्सचा पॉवर 3/2 आणि 1 असल्यामुळे आपण 1ला पॉवर कोणताही घेतला तरी व्हॅल्यू 1 येते. त्यामुळे 1ला आपण पॉवर 3/2 घेऊ शकतो. दिलेलं नाही आपल्याला, परंतु अरेंजमेंटसाठी आपण घेऊ शकतो. याची पण व्हॅल्यू 1च आहे अपॉन x -1. पहा, पूर्ण आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला, हा फॉर्म्युला. बरोबर आहे. आता लिमिट घेऊ. पहा, याचं लिमिट सेपरेट प्लस याचं लिमिट सेपरेट किंवा डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही. लिमिट x टेंड्स टू 1 x² -1² अपॉन x -1 प्लस याचंही लिमिट घेऊ. येथे फॉर्म्युला अप्लाय होईल आणि येथे पण फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. हा फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू 1
एक्सचा पॉवर 3/2 मायनस 1चा पॉवर 3/2 अपॉन x मायनस 1. पहा आता लिमिट घेतल्यानंतर हे रिझन समोर लिहा. पहा n a आणि n मायनस 1. n म्हणजे हा पॉवर 2, a म्हणजे इथे 1 आहे आणि ह्या एचा पॉवर 1ने कमी होईल, बरोबर आहे. हे लिमिट एवढं येणार आहे. प्लस येथे पॉवर 3/2 आहे, पॉवर समोर येईल आणि त्या 1चा पॉवर 1ने कमी होईल. 3/2 मायनस 1 इक्वल टू पुढे लिहितो 2. 1ला पॉवर काही जरी असेल तर आन्सर 1 येते, म्हणजे 2 × 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. 2 × 1 आणि प्लस 3/2 1ला पॉवर काही जरी असेल तरी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर 1च येईल, म्हणजे × 1 इक्वल टू हे 2 आणि प्लस 3/2 हे 2 होतील आणि हे 3/2 होतील, म्हणजे 2 + 3/2. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 × 2 4 होतील, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 4 होतील प्लस 3 होतील आणि अपॉन 2 × 1 म्हणजे 2. 4 + 3 7 आणि अपॉन 2. लिमिट मिळेल 7/2. पहा फक्त येथे -2ची अरेंजमेंट याप्रमाणे आपण केलेली आहे, कारण फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. येथे न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे आणि डिनोमिनेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे. येथे मायनस येथे मायनस, म्हणजे आपण काय करणार, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण 2 टाइम्स रॅशनलायझेशन करणार आहोत. पहा यापूर्वी पण आपण या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. सोल्युशन इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 हे ॲज इट इज रूटमध्ये 1 + x² मायनस रूटमध्ये 1 + x अपॉन रूट 1 + x³ मायनस 1 + x. रॅशनलायझेशन प्रथम न्यूमरेटर घेऊ, कॉन्जुगेट पेअर येथे मायनस असल्यामुळे प्लस घेऊ, टर्म याच घेऊ आणि प्लस घेऊन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करू, म्हणजे 1 + x² मायनसऐवजी प्लस घेऊ आपण 1 + x. या टर्म ॲज इट इज, हे साईन बदलायचे नाही, फक्त हे सेंटरचं साईन चेंज करायचं आहे आपल्याला, अपॉन हे ॲज इट इज. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा न्यूमरेटरसाठी आपण प्लस घेऊन मल्टिप्लाय केलेलं आहे, आता डिनोमिनेटरसाठी प्लस घेऊन मल्टिप्लाय करू आपण, इंटू इथे प्लस घेणार आपण, टर्म याच घेणार, म्हणजे 1 + x³ येथे प्लस रूटमध्ये 1 + x अपॉन 1 + x³ आणि प्लस रूटमध्ये 1 + x, बरोबर आहे. आता काय करू आपण, हा एक ब्रॅकेट आहे न्यूमरेटर, हा पण न्यूमरेटर एक ब्रॅकेट होईल आणि हा न्यूमरेटर एक ब्रॅकेट होईल. पहा येथे मायनस आहे, येथे प्लस आहे, दोन्ही ब्रॅकेट सारखेच आहेत, टर्म सारखे आहेत, फक्त येथील साईन अपोजिट आहे. येथे मायनस येथे प्लस आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, साईन अपोजिट आहेत, टर्म सेम आहेत, म्हणजे a - b a + b म्हणजे a² - b² होईल, बरोबर आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे काय होईल पहा, a² म्हणजे 1 + x² याचाही स्क्वेअर होईल आणि मायनस b² म्हणजे 1 + x याचा पण स्क्वेअर होईल. पहा हे ब्रॅकेटमध्ये लिहा आणि या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण, राहिला हा ब्रॅकेट ॲज इट इज 1 + x³ स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होण्यासाठी ही प्रोसेस करत आहोत आपण. आता आपण 1 + x³ 1 + x³ म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, साईन अपोजिट आहेत, मायनस आणि प्लस, टर्म सारखे आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय होईल a² - b², a² म्हणजे 1 + x³ याचा स्क्वेअर होईल मायनस b² म्हणजे रूटमध्ये 1 + x याचा स्क्वेअर होईल. पहा इथे ब्रॅकेट करा, कारण पुन्हा ह्या टर्मने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून ब्रॅकेट केलं आपण.
कारण इथे दोन टर्म आहेत. रूटमध्ये 1 + x² प्लस रूटमध्ये 1 + x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे, कॅन्सल होतील. फक्त 1 + x², 1 + x². हे मायनस साईन, मायनसने मल्टिप्लाय करायचं या दोन टर्मला. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील आणि मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथे ब्रॅकेट करू 1 + x. हे ब्रॅकेटमध्ये लिहा आणि इंटू हे ॲज इट इज 1 + x³ प्लस 1 + x अपॉन स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे 1 + x³ राहील. हे मायनस साईन येथे ब्रॅकेट होईल, येथे मोठा ब्रॅकेट करू स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे हा ब्रॅकेट करू 1 + x. बरोबर आहे. आणि हे ॲज इट इज म्हणजे रूटमध्ये 1 + x² प्लस रूटमध्ये 1 + x इक्वल टू लिमिट. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 1 + x² रफमध्ये करू आणि काय व्हॅल्यू येते डायरेक्ट लिहू आपण. 1 + x² मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे -1 आणि -x होतील. -1 - x +1 -1 कॅन्सल होतील. +1 - 1 कॅन्सल. x² - x राहील, x² - x राहील. हे कॅल्क्युलेशन x² - x राहील. बरोबर आहे. आणि इकडे ॲज इट इज 1 + x³ प्लस रूटमध्ये 1 + x आपण हे कॅल्क्युलेशन आपण करू रफमध्ये आणि व्हॅल्यू काय डायरेक्ट लिहू आपण. म्हणजे एक स्टेप कमी होईल आपली. 1 + x³ मायनसने मल्टिप्लाय करू -1 - x होतील. -1 - x +1 आणि -1 कॅन्सल होईल. x³ - x राहील. हे काय होईल x³ - x आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 1 + x² प्लस रूटमध्ये 1 + x. येथे पण आपण कॉमन x काढू आणि येथे पण कॉमन x काढू. कॉमन काढल्यामुळे तो x कॅन्सल होईल. बरोबर आहे. येथे x कॉमन काढू आणि येथे पण x कॉमन काढू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. x कॉमन काढू म्हणजे या दोन्ही टर्मला x ने डिवाईड करायचं. x कॉमन काढणे म्हणजे x कॉमन काढल्यामुळे येथे x राहील आणि येथे x कॉमन काढल्यामुळे -1. हे ॲज इट इज रूटमध्ये 1 + x³ प्लस रूटमध्ये 1 + x आणि अपॉन येथे x कॉमन काढू. x कॉमन काढल्यामुळे येथे x² होईल आणि येथे x कॉमन काढल्यामुळे -1 होईल. 1 + x² आणि प्लस रूटमध्ये 1 + x. x आणि x कॅन्सल होतील. बरोबर आहे. x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल होईल कारण पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. त्यामुळे x कॅन्सल होतील. येथे कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा. सिन्स x टेंड्स टू 0 देअरफॉर x नॉट इक्वल टू 0. आपण 0 कॅन्सल करत नाहीत. x ची व्हॅल्यू 0 नाही आहे त्यामुळे आपण ते कॅन्सल करत आहोत. x ची व्हॅल्यू 0कडे जात आहे परंतु 0 नाही आहे म्हणून कॅन्सल केलेला आहे. हा x कॅन्सल झालेला आहे. म्हणजे आता जर आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर डिनोमिनेटर 0 होत नाही आहे. आता लिमिट घेऊ आपण. काय राहत आहे लिहून घेऊ आधी, नंतर लिमिट घेऊ. लिमिट x टेंड्स टू 0. हा x कॅन्सल झालेला आहे, x - 1 आणि रूट 1 + x³ प्लस रूट 1 + x. x² - 1 अपॉन x² - 1 1 + x² 1 + x² आणि प्लस रूट 1 + x. आता लिमिट घेऊ आपण. x ची व्हॅल्यू 0 पुट करू. 0 - 1 हे 1 + 0 आणि प्लस
1 प्लस 0, 0चा क्यूब म्हणजे 0च होईल, अपॉन 0 स्क्वेअर म्हणजे 0 मायनस 1, 1 प्लस 0च होईल आणि प्लस 1 प्लस 0. हे 0 मायनस 1 मायनस 1 होतील, 1चं स्क्वेअर रूट 1 होईल, 1चं स्क्वेअर रूट 1 होईल, अपॉन हा मायनस 1, 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 1चं स्क्वेअर रूट 1 म्हणजे 1 प्लस 1, बरोबर आहे. हे मायनस 2 होतील, मायनस 1ने मल्टिप्लाय केलं आणि हे 2 होतील, 2 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 2 होतील, अपॉन हे पण मायनस 2 होतील, 2 अपॉन 2, मायनस मायनस कॅन्सल होतील, मायनस 2 अपॉन मायनस 2 म्हणजे 1, मायनस मायनस कॅन्सल होतील, 2 अपॉन 2 म्हणजे 1, आन्सर मिळेल 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20. या पॉलिनॉमियलचे फॅक्टर घेता येतील आपल्याला. मायनस 20 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की डिफरन्स 1चा आला पाहिजे, म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन त्यांची 1 आली पाहिजे. 5 आणि 4 दोघांचा मल्टिप्लिकेशन 20 येईल, हे मायनस घेऊ आपण, येथे प्लस असल्यामुळे मोठ्या नंबरला प्लस घेऊ आपण. दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस 20 होईल आणि 5 मायनस 4 म्हणजे 1चा डिफरन्स येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण फॅक्टर कोणते घेणार, एक्स प्लस 5 आणि दुसरा फॅक्टर एक्स मायनस 4 इक्वल टू लिमिट, आणि इथे रॅशनलायझेशन करणार आपण. यासाठी आपण रॅशनलायझेशन, याचे फॅक्टर काय मिळतील, एक्स प्लस 5 आणि एक्स मायनस 4. या पॉलिनॉमियलऐवजी आपण हे लिहिणार, एक्स प्लस 5 आणि एक्स मायनस 4 अपॉन हे ॲज इट इज रूट 3x प्लस 4 मायनस 4, आणि इथे आपण रॅशनलायझेशन करू. हे लिहून घ्या, इरेज करतो. या डिनोमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन करणार आहोत. मायनस आहे टर्म त्याच घेणार आणि प्लस घेऊन मल्टिप्लाय करणार. 3x प्लस 4 मायनसऐवजी प्लस 4 अपॉन 3x प्लस 4 प्लस 4. याचे फॅक्टर घेतले आपण, एक्स प्लस 5 एक्स मायनस 4, आणि इथे आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 4. हे ॲज इट इज असंच राहील, एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 मल्टिप्लिकेशन 3x प्लस 4, 2 टर्म आहेत त्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण, आणि प्लस 4 अपॉन ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे हा ब्रॅकेट ए मायनस बी आणि हा ब्रॅकेट ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल, 3x प्लस 4 याचा स्क्वेअर होईल आणि मायनस बी म्हणजे 4चा स्क्वेअर होईल, इक्वल टू लिमिट x टेन्स टू 4. हे ॲज इट इज एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 3x प्लस 4 प्लस 4 अपॉन स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे कॅन्सल होईल, म्हणजे 3x प्लस 4 3x प्लस 4 आणि मायनस 4चा स्क्वेअर 16, बरोबर आहे, इक्वल टू लिमिट x टेन्स टू 4. हे ॲज इट इज एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 आणि 3x प्लस 4 आणि प्लस 4. हे 4 स्क्वेअर रूटमध्ये आहेत आणि हे सेपरेट आहेत, त्यामुळे दोघांची ॲडिशन होणार नाही, अपॉन 3x मायनस 12 दोघांची सबट्रॅक्शन मायनस 12 होईल, 4 मायनस 16 म्हणजे 3x मायनस 12. आता इथे आपण 3 कॉमन काढू, 3 कॉमन काढल्यामुळे इथे काय होईल, x मायनस 4 होईल, हा x मायनस 4 कॅन्सल होईल, बरोबर आहे. लिमिट x टेन्स टू 4. हे ॲज इट इज
अपॉन येथे आपण 3 कॉमन काढू. 3 कॉमन काढल्यामुळे म्हणजे 3ने डिवाईड करायचं या दोन्ही टर्मला. 3 कॉमन काढले तर इथे x-4 होईल. x-4 बरोबर आहे. आता x-4 आणि x-4 कॅन्सल होईल कारण तोच फॅक्टर 0कडे जात आहे. जर एक्सची व्हॅल्यू 4 पुट केली तर हे 0 होईल, डिनोमिनेटर 0 होईल. तो तसं होऊ नये म्हणून आपण तो फॅक्टर कॅन्सल केलेला आहे. आता अपॉनमध्ये फक्त 3 राहत आहेत. बरोबर आहे. पहा आता x+5 इक्वल टू लिमिट x टेन्स टू 4. x+5 राहत आहे, x+5 आणि हे राहत आहे 3x + 4 + 4 अपॉन येथे फक्त 3 आहेत. अपॉनमध्ये 3. आता लिमिट घेऊ आपण. आता आपण लिमिट घेऊ कारण डिनोमिनेटर आपला 0 होत नाही. एक्सची व्हॅल्यू 4 पुट करू. 4 + 5 3 एक्सऐवजी 4 पुट करायचे आहेत. हे +4 आणि हे +4 आणि अपॉन 3. 4 + 5 9 होतील. इंटू 4 × 3 12 + 4 16 होतील आणि 16चं स्क्वेअर रूट 4 होईल आणि हे +4 आणि अपॉन 3 इक्वल टू 9. 4 + 4 म्हणजे 8 होतील आणि अपॉन 3. 3ने डिवाईड करू. हे 3 होतील. 8 × 3 किंवा 3 × 8 म्हणजे 24. लिमिट मिळेल आपल्याला 24. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला 2 टाइम्स रॅशनलायझेशन करायचं आहे. सोल्युशन कारण न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर रूट आहे आणि डिनोमिनेटरला पण स्क्वेअर रूट आहे. ते कॅन्सल होण्यासाठी आपल्याला दोनदा रॅशनलायझेशन करायचं आहे. लिमिट हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. नंतर इक्वल टू लिमिट येथे x ऐवजी z दिलेला आहे. रॅशनलायझेशन करायचं आहे. 3 मायनस रूटमध्ये 5 प्लस z अपॉन 1 मायनस हे 5 मायनस z. न्युमेरेटरचा कॉन्जुगेट म्हणजे 3 प्लस येथे मायनस असल्यामुळे प्लस घेणार आपण. 5 प्लस z अपॉन हेच. आता ही कॉन्जुगेट पेअर घेऊ आपण. येथे मायनस आहे, प्लस घेऊ. 1 प्लस 5 मायनस z अपॉन 1 प्लस 5 मायनस z इक्वल टू लिमिट हा ब्रॅकेट मायनसचा आहे, हा ब्रॅकेट प्लसचा आहे. बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन a - b a + b a² - b² होईल म्हणजे 3चा स्क्वेअर होईल आणि मायनस या टर्मचा स्क्वेअर 5 प्लस z याचा पण स्क्वेअर होईल आणि मल्टिप्लाय होईल. इथे मोठा ब्रॅकेट करा कारण इथे मध्ये मायनस आहे. मल्टिप्लाय करणार 1 प्लस 5 मायनस अपॉन 1 मायनस 1 प्लस म्हणजे हे दोन ब्रॅकेट सारखेच आहेत, साईन अपोजिट आहेत. येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे a - b a + b म्हणजे a² - b² म्हणजे 1² मायनस रूटमध्ये 5 मायनस z याचा स्क्वेअर होईल. येथे ब्रॅकेट करा आणि हे राहत आहे 5 प्लस z. लिमिट 3चा स्क्वेअर 9 होईल. हे मायनस स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. मायनस 5 प्लस z बरोबर आहे आणि 1 प्लस रूटमध्ये 5 मायनस z अपॉन 1² 1 होईल. हे मायनस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. 5 मायनस z राहील
आणि हे ॲज इट इज 5 + z y इक्वल टू हे कॅल्क्युलेशन काय होईल 9 - 5 मायनसने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट 9 - 5 आणि हे -z होतील 9 - 5 म्हणजे 4 होतील 4 - z हे कॅल्क्युलेशन 4 - z येईल आणि 1 प्लस अपॉन हे कॅल्क्युलेशन 1 - 5 + z होईल मायनसने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट 1 - 5 + z 1 - 5 + z 1 - 5 म्हणजे -4 होतील आणि हे प्लस z बरोबर आहे -4 + z हे कॅल्क्युलेशन येणार आहे -4 + z आणि हे ॲज इट इज 3 प्लस आता 4 - z आणि -4 + z आहे परंतु दोन्ही ब्रॅकेट सारखे नाहीत येथे साईन अपोजिट आहेत तर आपण काय करू येथे मायनस कॉमन काढू हे दोन ब्रॅकेट सारखे होण्यासाठी आपण काय करू येथे मायनस कॉमन काढू या ब्रॅकेटला मायनस साईन कॉमन काढू म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट सारखे होतील आणि कॅन्सल करता येईल आपल्याला इक्वल टू लिमिट z टेंड्स टू 4 हे ॲज इट इज 4 - z आणि 1 प्लस रूटमध्ये 5 - z अपॉन मायनस कॉमन काढू म्हणजे हे 4 होतील मायनस कॉमन काढल्यामुळे हे -z होतील आणि 3 प्लस रूटमध्ये 5 + z आता हे दोन ब्रॅकेट कॅन्सल करता येतील आपल्याला सारखेच आहेत बरोबर आहे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल येथे मायनस साईन आहे पुढे काय लिहिणार आपण इक्वल टू लिमिट ब्रॅकेट कॅन्सल केलेले आहेत म्हणजे आपल्याला रिझन लिहायचं आहे सिन्स z टेंड्स टू 4 देअरफॉर z नॉट इक्वल टू 4 देअरफॉर z - 4 नॉट इक्वल टू 0 आपण कॅन्सल केलेला आहे 4 - z येथे दाखवलं आहे z - 4 साईन चेंज करू म्हणजेच काय होईल 4 - z होईल नॉट इक्वल टू 0 बरोबर आहे 4 - z नॉट इक्वल टू 0 हे रिझन लिहा समोर आता काय राहत आहे 1 प्लस रूटमध्ये 5 - z अपॉन हे मायनस साईन आहे मायनस डिनोमिनेटरमध्ये आहे तो आपण न्यूमिनेटरमध्ये लिहू येथे घेऊ शकतो आपण आणि हे राहत आहे 3 प्लस 5 + z इक्वल टू आता लिमिट देऊ आपण कारण डिनोमिनेटर आपला 0 होत नाही जर आपण ही व्हॅल्यू पुट केली झेडची 4 तर डिनोमिनेटर 0 होत नाही आता लिमिट घेऊ आपण कारण डिनोमिनेटर 0 करणारा फॅक्टर आपण इरेज केलेला आहे म्हणजे कॅन्सल केलेला आहे मायनस हे 1 प्लस 5 मायनस 5 झेडऐवजी 4 पुट करू अपॉन 3 प्लस 5 + 4 मायनस हे 1 प्लस 5 - 4 म्हणजे 1 होईल आणि 1चं स्क्वेअर रूट 1 अपॉन हे 3 5 + 4 9 होतील 9चं स्क्वेअर रूट 3 होईल हे 3 आणि प्लस हे कॅल्क्युलेशन 3 होईल 5 + 4 9 9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजे हे काय होईल -2 मायनस 1 + 1 2 3 + 3 म्हणजे 6 2 ने डिवाईड करू म्हणजे -1/3 2 ने डिवाईड केला आपण तर -1/3 लिमिट मिळेल -1/3 नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 येथे सर्वप्रथम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि नंतर आपण रॅशनलायझेशन करू आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत सोल्युशन प्रथम प्रॉब्लेम लिहून घ्या नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × x 3x होतील हा मल्टिप्लिकेशन नंतर हा मल्टिप्लिकेशन
1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच राहील साईन मायनस एक्स रूट आणि अपॉन हा मल्टिप्लिकेशन एक्स म्हणजे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होतील आणि 9 मायनस एक्स बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आपण. कशामुळे? कारण इथे मायनस झालेला आहे. आता याचा कॉन्जुगेट घेता येईल आपल्याला. त्याआधी आपण काय करू, येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, एक्स कॉमन काढू म्हणजे येथील एक्स एक कमी होईल. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स कॉमन काढू तर येथे 3 राहतील. एक्स कॉमन काढल्यामुळे येथे 3 मायनस हा पण एक्स कॅन्सल होईल 9 मायनस एक्स बरोबर आहे. येथे एक्स स्क्वेअर आणि रूटमध्ये 9 मायनस एक्स. हा एक्स कॅन्सल होईल, येथे स्क्वेअर आहे म्हणजे हा एक्स कॅन्सल होईल, हा स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. इक्वल टू लिमिट कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा एक्स टेन्स टू 0 देअरफॉर एक्स नॉट इक्वल टू 0 सिन्स लिमिट एक्स टेन्स टू 0 3 मायनस 9 मायनस एक्स अपॉन येथे एक्स राहील आणि रूटमध्ये 9 मायनस एक्स. येथे 2 टर्म आहेत, येथे मायनस आहे, येथे एकच टर्म आहे, प्लस मायनस साईन काही नाही आहे बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू, याचा कॉन्जुगेट घेऊ, न्युमिरेटरचा कॉन्जुगेट त्याने मल्टिप्लाय करू. इथे मायनस आहे, प्लस घेऊ आपण 3 प्लस रूटमध्ये 9 मायनस एक्स आणि अपॉन 3 प्लस रूटमध्ये 9 मायनस एक्स इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, साईन अपोजिट आहेत म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर होईल आणि मायनस आणि अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन एक्स 9 मायनस एक्स आणि 3 प्लस रूटमध्ये 9 मायनस एक्स. आता हे सिम्प्लिफाय करू आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 3चा स्क्वेअर 9 मायनस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, हे मायनस 9 मायनस एक्स राहतील बरोबर आहे. मायनसने मल्टिप्लाय करू आपण म्हणजे मायनस 9 होतील आणि प्लस एक्स, हे मायनस 9 होतील प्लस एक्स, मायनस 9 आणि प्लस एक्स बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन याप्रमाणे येणार आहे, एका स्टेपमध्ये आपण केलेलं आहे. अपॉन हे ॲज इट इज एक्स रूट 9 मायनस एक्स आणि इंटू 3 प्लस 9 मायनस एक्स. आता मायनस 9 आणि प्लस 9 कॅन्सल होतील बरोबर आहे. पण 9 आणि 9 कॅन्सल होतील, फक्त एक्स राहील, हा पण एक्स येथे कॅन्सल करू शकतो आपण बरोबर आहे. पुढच्या स्टेपला कॅन्सल करू आपण वाटल्यास. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स राहत आहे आणि अपॉन येथे एक्स रूटमध्ये 9 मायनस एक्स आणि 3 प्लस रूटमध्ये 9 मायनस एक्स. आता हा एक्स आणि हा एक्स पण कॅन्सल होईल. एक्स कॅन्सल केला की रिझन लिहा सिन्स एक्स टेन्स टू 0 देअरफॉर एक्स नॉट इक्वल टू 0. आता वर काहीच नाही म्हणजे 1 आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 अपॉन रूटमध्ये 9 मायनस एक्स आणि 3 प्लस 9 मायनस एक्स. ज्यामुळे डिनोमिनेटर आपला 0 होत होता तो एक्स आपण कॅन्सल केलेला आहे. आता जरी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तरी डिनोमिनेटर 0 होत नाही. आता लिमिट घेऊ आपण 1 अपॉन एक्स टेन्स टू 0 असताना 1चं लिमिट 1च येईल कारण इथे व्हेरिएबलच नाही आहे. आणि एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू, येथे 3 प्लस एक्सची व्हॅल्यू 0 हे काय होतील 1 अपॉन 9 मायनस 0 9 होतील, 9चं स्क्वेअर रूट 3 होईल इंटू 3 9चं स्क्वेअर रूट 3 होईल म्हणजे हे 3 प्लस 3 होतील. 1 अपॉन 3 3 प्लस 3 म्हणजे 6 होतील
हे इंटू 6 1/3 इंटू 6 म्हणजे 1/18 6 इंटू 3 18 लिमिट काय मिळेल 1/18. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.